दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव तालुक्यातील कुकाणे येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत फसवणूक झालेल्या ग्रामस्थांना तसंच पालकांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचं लक्ष पुढील विषयांकडे वेधलं। महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय कुकाणे इथला शालेय पोषण आहार मुलांना चांगला मिळत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती। पोषण आहारात भाजीपाला टाकत नाही। पोषण आहार बनवायला महिलांची नियुक्ती आहे, मात्र शाळेची शिपाईच पोषण आहार बनवत आहे। तसंच शाळेची जास्त फी आकारण्यात आली। भरलेल्या फीची पावती शाळेच्या वतीने देण्यात आली, पण आता शाळा म्हणते की पावतीशी संबंध नाही, ही फेक पावती आहे। शाळेत लाखोंचा भ्रष्टाचार एकाच छताखाली अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच स्वयं अर्थसहाय्यित शाळा या एकाच आवारात तसंच इमारतीत नियमबाह्यपणे भरवल्या जात आहे। पालकांच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन सर्वच विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली जात असल्याचंही दिसतंय। वास्तविक पाहता अनुदानित तसंच अंशतः अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडून फी घेणं उचित ठरत नसतानाही फी घेतली जात असल्याचं दिसतंय। त्यामुळे सदरची बाब गैर आहे। शाळेने विद्यार्थ्यांचं शुल्क लाखो रुपये नियम डावलून घेतला आहे। त्याच अनुषंगानं ग्रामस्थांनी आज कुकाणे ग्रामपंचायतीतल्या मीटिंगमध्ये आपलं गाऱ्हाणं मांडलं। सर आम्ही पावत्या देतो, मग आता माध्यमिकचा अहवाल आहे त्याच्यामध्ये जर पावत्या देतो आणि एक पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी पत्रकारांना सांगितलंय मी रितसर पालकांना पावत्या देतो। मग तू जर पावत्या देतोय आणि आता का नाही म्हणते? दिवाळीकडे म्हणतो मी पावत्या देत नाही, माध्यमिककडे म्हणतो मी पावत्या देतो, पत्रकार परिषदेमध्ये म्हणतो मी पावत्या देतो रितसर, आणि आता जिल्हा परिषदेला म्हणतो मी पावत्या देतो, फेक पावत्या आहे। म्हणजे त्याचे दोन्ही जागावरती म्हणजे खोटं बोलतोय, पालकांची फसवणूक करतोय असं। आणि दोन्ही अहवाल आम्ही इकडे पण दिलेले, पत्रकारांना पण देतो आणि ज्याला लागत असेल त्याच्या आमच्याकडे झेरॉक्स आहे। आता ग्रामस्थांनी जो विषय मांडलाय त्याविषयी आपण काय सांगाल? आम्ही सदर संस्थेमध्ये जाऊन तिथे शाळेवरती जाऊन चौकशी करणार आहे की काय खरं कारण काय, रयत संस्था कोणाची होती, काय होती ते मी आता लेटर वाचलं, त्याच्यात असं म्हटलं की रयत संस्था आमची नव्हतीच असं। तर आम्ही सदर चौकशी करून नंतर आपल्याला कळवणार आहे ग्रामस्थांना। बरं, तुम्हाला जो अर्ज दिलाय त्यांनी त्याविषयी काय सांगाल? अर्ज दिलाय त्यांनी चौकशीसाठी, तर आमची मीटिंग झाली नव्हती, आज तेवढ्यासाठी मीटिंग ठेवलेली आहे आणि मीटिंगमध्ये जे काही ग्रामपंचायत सदस्य बॉडीचे काही निर्णय घेईल ते आपल्याला लेखी कळवण्यात येईल। आम्हाला ग्रामस्थांचं निवेदन मिळालेलं आहे। आमच्या मासिक मीटिंगवरती विषय झाल्यानंतर योग्य त्या कारवाईसाठी पुढील प्रशासनाकडे पाठवण्यात येईल। या संदर्भात आपल्या स्तरावर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी बलराम चौधरी, मालेगाव।